पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशवासियांसोबत संवाद साधतात, यावरती आपलं लक्ष असेल. तुर्तास आपण पुन्हा एकदा टॉप 9 बघूयात. महत्त्वाच्या बातम्या. युद्धजन्य परिस्थितीमुळे औद्योगिक क्षेत्रावरती मोठा परिणाम. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीमध्ये पुणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज बैठकीचं आयोजन. बैठकीमध्ये उपाययोजनांवरती चर्चा केली जाणार. प्रशासनातील सर्व वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित राहणार. राज्यात उद्यापासून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज. 30 मार्च ते 1 एप्रिल या दरम्यान पावसाचा अंदाज. अवकाळी पावसानं उकाड्यापासून काही काळ दिलासा मिळण्याची शक्यता, मात्र शेतीचं मोठं नुकसान होण्याचा अंदाज. खासदार भुमरे यांच्या ड्रायव्हर विरोधात गुन्हा दाखल. दाऊदपुरा या भागातील 9 एकर हिबानामा जमीन प्रकरणी गुन्हा दाखल. हिबानामा करून आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार होती. छत्रपती संभाजीनगर आर्थिक गुन्हे शाखेकडून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. बुलढाण्यातील माजी आमदार तथा काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे शिंदेंच्या सेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत. दरम्यान या अफवा खोट्या असून मी काँग्रेसचा असल्याची प्रतिक्रिया देण्यात आलेली आहे. नंदुरबारच्या खोडस गावामध्ये भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेला आहे. आमदार चंद्रकांत रघुवंशींच्या उपस्थितीमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. 1 एप्रिल 2026 पासून नवा आयकर कायदा लागू होणार. नव्या कायद्यानुसार आता क्रेडिट कार्डने देखील इन्कम टॅक्स भरण्याची सुविधा असेल. नोकरदारांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा फॉर्म 16 ऐवजी आता फॉर्म 130 असणार आहे. ज्ञानराधा मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी 3 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीची ही कारवाई आहे. जप्त केलेल्या मालमत्तेमध्ये नवी मुंबईतील खारघर या ठिकाणी मालमत्तेचा देखील समावेश आहे. राज्यात दररोज सरासरी तब्बल 99 अपघात तर 42 जणांचा मृत्यू होत असल्याची चिंताजनक बाब समोर आली आहे. क्रॅश इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी विशेष तांत्रिक युनिट स्थापन करण्याचा परिवहन विभागाचा राज्य शासनाकडे प्रस्ताव आहे. राज्य शासनाकडून प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. मुंब्रा परिसरामध्ये विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी आणि या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल. क्षुल्लक कारणावरून ही हाणामारी. मुंब्रा पोलिसांकडून तपास सुरू. एका विद्यार्थ्याच्या हाताला चाकू लागल्यानं दुखापत झाल्याची माहिती. मुंबई लोकलच्या 3ही मार्गांवरती आज मेगा ब्लॉक. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरती माटुंगा ते मुलुंड दरम्यान तर पश्चिम रेल्वेवरती कांदिवली ते बोरिवली दरम्यान ब्लॉक घेतला जाणार. पश्चिम रेल्वेवरील 300 लोकल रद्द. रेल्वे रुळ ओलांडत असताना होणारे अपघात टाळण्यासाठी भुयारी मार्ग बांधला जाणार. मुंबईमध्ये रेल्वे रुळ ओलांडताना होणाऱ्या अपघातांमध्ये सर्वाधिक मृत्यू. मुंबईमध्ये गणेशोत्सवासाठी मूर्तिकारांना मूर्ती घडवण्यासाठी पालिका मोफत जागा देणार. तर शाडूची माती आणि मंडप उभारण्यासाठी देखील परवानगी दिली जाणार. मात्र मंडपासाठी रस्त्यावरती खड्डा पाडल्यास प्रति खड्डा 2000 रुपयांचा दंड वसूल केला जाणार. अटल सेतू आता विमानतळ JNPT आणि अलिबागला जोडला जाणार. या प्रकल्पामुळे मुंबई ते अलिबाग अंतर 1.5 तासात गाठता येणार. सिडकोने या प्रकल्पासाठी कार्यवाही सुरू केली आहे. घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी निवृत्त न्यायाधीश दिलीप भोसले समितीचा अहवाल सादर. IPS अधिकारी कैसर खालीद, पालिका निरीक्षक सुनील दळवी आणि मालक भावेश भिंडे दुर्घटनेसाठी जबाबदार. चौकशी समितीचा हा ठपका आहे. मुंबई पालिकेच्या माध्यमातून अखेर पावसाळापूर्व नालेसफाईला सुरुवात. कंत्राटदारांनी गाळ काढल्यानंतर त्याची विल्हेवाट 48 तासात लावावी. पालिका आयुक्त भूषण गगराणी यांचे निर्देश.